पुरोगामी विचारांच्या या महाराष्ट्र राज्यामध्ये खऱ्या अर्थाने फुलेशाहू आंबेडकरांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली। त्या पाठीमागचा हेतू एवढा होता की या राज्यातील दलित, बहुजन, अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण त्या ठिकाणी मिळावं, ह्या उद्देशाने या सगळ्या महापुरुषांनी वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था त्या ठिकाणी सुरू केल्या। मागच्या 50 वर्षाच्या कालावधीचा जर आपण मागोवा घेतला तर या 50 वर्षामध्ये या समाजातले अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन आज मोठमोठ्या पदावर त्या ठिकाणी कार्यरत असतात दिसतात। मुळात हीच गोष्ट मनुवाद्यांच्या पोटामध्ये त्या ठिकाणी ह्या गोष्टीचं पोटू उठलेलं आहे आणि म्हणून बहुजन समाजाच्या शिक्षणाची दारं वेगवेगळ्या माध्यमातून बंद करण्याचं षडयंत्र या देशामध्ये त्या ठिकाणी रचल्या जाते। केंद्र शासनाने नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून नवीन संकल्पना त्या ठिकाणी बहुजन समाजाच्या शिक्षणाच्या एकंदरीत प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करणारा त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि क्लस्टरच्या माध्यमातून किंवा समूह शाळा ही जी संकल्पना आहे ही संकल्पना देखील नवीन शैक्षणिक धोरणाचा एक त्या ठिकाणी भाग आहे। या धोरणाच्या माध्यमातून वाडी तांड्यावरच्या शाळा, अगदी दुर्गम भागातल्या शाळा, ज्या ठिकाणी दलित, बहुजन, अल्पसंख्याक, आदिवासी समाजातली विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेतात, या शाळा बंद करण्याचं एक षडयंत्र या NEPच्या माध्यमातून त्या ठिकाणी रचल्या गेलं आहे आणि या सगळ्या शाळा एकत्रित करून त्याचं क्लस्टर करून किंवा समूह शाळा हा नवीन शब्दप्रयोग करून या सगळ्या छोट्या शाळा बंद पाडून त्या शाळाला जोडण्याचं एक काम या नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतं आहे। त्याच्या पाठीमागचा हेतू देखील एवढाच आहे की आता दुर्गम भागामध्ये वाड्या तांड्यावर असणारे विद्यार्थी एकदम म्हणजे 25-30 किलोमीटर जाऊन शाळेला त्या ठिकाणी शिक्षण घेणार नाही आणि आपोआप त्यांचं गळतीचं प्रमाण त्या ठिकाणी वाढेल, अशा प्रकारचा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून या शाळा देखील बंद पाडण्याचं काम NEPच्या माध्यमातून केंद्र शासनाने त्या ठिकाणी सुरू केलं आहे। त्याचा देखील मला असं वाटतं की मुक्टा संघटनेच्या माध्यमातून आम्ही जाहीरपणे या ठिकाणी निषेध करतोय। त्याचबरोबर कंत्राटी शिक्षक नेमण्याच्या संदर्भातलं धोरण शासनाने त्या ठिकाणी स्वीकारलं आहे। कंत्राटी शिक्षक नेमण्याच्या पाठीमागची भूमिका मला असं वाटतं की समजून घेणं त्या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे। सेवानिवृत्त झालेला शिक्षक, ज्या शिक्षकाने म्हणजे शिक्षणदान देण्याचं काम 30 वर्ष 35 वर्ष आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी केलं, त्या शिक्षकाची एकंदरीत शारीरिक क्षमता, आम्ही जरी या व्यवसायामध्ये असलो तरी देखील 35 वर्ष ज्या शिक्षकाने त्या ठिकाणी काम केलंय त्याची निश्चितपणे शारीरिक क्षमता ही निश्चितपणे त्या ठिकाणी कमकुवत होती आणि अशा शिक्षकाला जर आपण त्या ठिकाणी नियुक्त केलं तर मला असं वाटतं ते देखील विद्यार्थ्यांवर अन्याय करणारं अशा प्रकारचं धोरण त्या ठिकाणी होऊ शकतं आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा शासनाने त्या ठिकाणी विचार करावा। यासाठी मुक्टा संघटनेच्या माध्यमातून आम्ही आज या ठिकाणी आंदोलन पूर्ण मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये मुक्टा संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही येथे आंदोलन या ठिकाणी करतोय आणि शासनाला हा इशारा देतोय की हे दोन्ही GR शासनाने कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी मागे घ्यावेत। मागे जर हे GR त्या ठिकाणी घेतल्या गेले नाही तर रस्त्यावरची लढाई इथून पुढच्या काळात अतिशय आक्रमकपणे मुक्टा संघटना लढल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा देखील आम्ही शासनाला देऊ इच्छितो। थँक्यू।